ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मुंबईमध्ये एका कॉन्सर्टमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर. गोरेगावमधील नेस्को सेंटरमधली घटना. वनराई पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 5 जणांना अटक. बंधू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर चौथ्या गुन्ह्यात खरातचा ताबा एसआयटीकडे. आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. बंधू खरातचा सीए ललित पोफळेच्या भावाचे वरळीत 2 आलिशान फ्लॅट्स. पुणे, सोलापूर, मुंबईत पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता. जावई नाही आला तरी चालेल, मुलगी आली पाहिजे. बंधू खरातच्या सासू पार्वतीबाई शिंदेंची टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया. हे सगळं प्रकरण सुरू असल्याची कल्पनाही नव्हती, पार्वतीबाई शिंदेंचं वक्तव्य. प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून 8 तास चौकशी. समता पतसंस्थेत माझ्या नावे बनावट खाती आणि सह्या, पण एकाही रुपयाची उलाढाल केलेली नाही. 2 कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर चाकणकरांचा दावा. बँक खात्यांना खरात नॉमिनी असल्याची माहिती. चाकणकर भगिनींना शिर्डीत विशेष वागणूक कशी काय? चाकणकर भगिनींचा तामझाम बघता कोण कुणाला फसवतंय तेच कळेना. प्रतिभा चाकणकरांच्या पोलीस चौकशीवरनं सुषमा अंधारेंची टीका. अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानिया उद्या गौप्यस्फोट करणार. 1825 फोन नंबर्सवरनं खरातच्या मोबाईलवरती कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानियांचा दावा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्साह. संसद भवन परिसरात पंतप्रधान मोदींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवारांसह राज्यपाल चैत्यभूमीवर. महामानवाला अभिवादन. हेलिकॉप्टरमधनं चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी. दीक्षाभूमीसह चैत्यभूमी परिसरात अनुयायांची मोठी गर्दी. पुणे शहरामध्ये अवजड वाहनांना 24 तास प्रवेश बंदी. जयंतीनिमित्तानं वाहतुकीत बदल. दादरमधील कोंडी टाळण्यासाठी प्रमुख रस्तेही बंद.